नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सिद्धी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा खूप दिवसानंतर एक रेसिपी करून दाखवणार आहे। तर मी आज बनवणार आहे वांग बटाटा गोलीमची छान अशी भाजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, थोडंसं लसूण आणि आवडीनुसार कोकम घेतलंय। त्यानंतर एक बटाटा, एक छोटंसं वांग बारीक चिरून घेतलंय आणि गोलीम छान असं स्वच्छ नीट करून धुवून घेतलंय। तर त्यानंतर मी ते कुकरमध्ये बनवते, कारण मला खूप जास्त भूक लागली होती आणि पटकन भाजी शिजण्यासाठी मी कुकरचा उपयोग केलाय। तर इथे कुकर छान असा गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 2 पळी तेल ओतून घेतलं। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी लसूणची फोडणी टाकली, वरून टोमॅटो टाकला, कोथिंबीर टाकली, छान अशी मिक्स करून घेतली। टोमॅटो कोथिंबीर छान अशी शिजल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं, चिमूटभर हळद टाकली, गरजेनुसार तिखट टाकलं आणि गरम मसाला टाकून छान असं मिक्स करून घेतलं। इथे मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून मसाला खूप छान पद्धतीने शिजला जातो। तर तुम्ही कशा पद्धतीने गोलीम बटाटा वांग्याची भाजी बनवता हे कमेंट करून नक्की सांगा। तर त्यानंतर आपला मसाला छान असा शिजलेला आहे। तर मी त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली वांगी बटाटा टाकून मिक्स केलं। त्यानंतर गोलीम टाकून घेतला, तो पण छान असा मिक्स करून घ्यायचा आणि आपल्या गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं। तर इथे मी थोडं थोडं करून पाणी ओतून घेतलं आणि आपल्याला जेवढ्या अंदाजाने भाजी शिजेल असं वाटतं तेवढं पाणी ओतून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर कुकरचं झाकण घट्ट लावून छान अशा शिट्या काढून घ्यायच्या। तर इथे आपली भाजी छान अशी तयार झाली आहे। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।